राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज आपल्या शाळेमध्ये सी.व्ही. रमण यांची जयंती राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरी करत आहोत आणि त्या निमित्तानं या ठिकाणी आपण प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी आपण 5 गट तयार केलेला आहे। पहिला गट आहे सी.व्ही. रमण, दुसरा गट आहे ए.पी.जे. अब्दुल कलाम, तिसरा गट आहे डॉक्टर विक्रम साराभाई, चौथा गट डॉक्टर होमी भाभा, पाचवा गट डॉक्टर जगदीशचंद्र बोस असे आपण या गटांना नाव दिलेले आहे। एकूण आपण 6 फेऱ्या घेणार आहोत। प्रत्येक एक फेरीमध्ये एक प्रश्न एका गटाला आपण विचारणार आहोत। एका गटाला जर उत्तर आलं नाही तर त्याचं उत्तर दुसरा गट देईल, दुसऱ्याला जर आलं नाही तर ते उत्तर तिसरा, अशा पद्धतीने त्याचं उत्तर दिलं जाईल। जर या गटामधून जर कोणाला उत्तर आलं नाही तर त्याचं उत्तर तुम्हा सर्वांना द्यायचं आहे। तर आपण सुरुवात करत आहोत आजच्या प्रश्न मंजुषेच्या कार्यक्रमाला। तर पहिला प्रश्न पहिल्या गटाला, राष्ट्रीय विज्ञान दिन पहिल्यांदा कधी साजरा झाला? 28 फेब्रुवारी। गलत उत्तर। इकडे राष्ट्रीय विज्ञान दिवस पहिल्यांदा कधी साजरा झाला? इकडे कोणी दिला? 1987। उत्तर बरोबर आहे, 1 गुण। तिसऱ्या गटाला 1 गुण। दुसरा प्रश्न दुसऱ्या गटाला, सी.व्ही. रमण यांना नोबेल पुरस्कार कधी मिळाला? सी.व्ही. रमण यांना नोबेल पुरस्कार कधी मिळाला? पर्याय सांगतो, 1928, 1930, 1932, 1940। 1930, 1 गुण दुसऱ्या गटाला। तिसऱ्या गटाला प्रश्न, रमण परिणामाचा शोध कधी लागला? 1928। उत्तर बरोबर, तिसऱ्याला 1 गुण। चौथ्या गटाला प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा केला जातो? सी.व्ही. रमण यांच्या रमण परिणाम शोधासाठी। उत्तर बरोबर, 1 गुण चौथ्या गटाला। आणि पाचव्या गटाला प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी। उत्तर बरोबर। आपली एक फेरी येत आहो। यामध्ये पहिला प्रश्न गट 1 ला, रमण परिणामाचा शोध कोणत्या शहरात लागला? पर्याय आहे कोलकाता, मुंबई, दिल्ली। कोलकाता। उत्तर बरोबर, 1 गुण। दुसरा प्रश्न दुसऱ्या गटाला, सी.व्ही. रमण हे भारतातील पहिले कोणते नोबेल विजेते होते? शांतता, साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र। भौतिकशास्त्र। उत्तर बरोबर, 1 गुण। तिसरा प्रश्न तिसऱ्या गटाला, रमण परिणाम शोधण्यासाठी रमण यांना कोणती प्रेरणा मिळाली? समुद्राचे निळे पाणी। उत्तर बरोबर, 1 गुण। चौथा प्रश्न चौथ्या गटाला, रमण परिणाम कशाशी संबंधित आहे? पर्याय आहे प्रकाशाचे विखुरणे, गुरुत्वाकर्षण, विद्युत चुंबकत्व, ध्वनी लहरी। प्रकाशाचे विखुरणे। उत्तर बरोबर, हुशार पोर आहे आपले। आणि पाचव्या गटाला प्रश्न, सी.व्ही. रमण हे कोणत्या क्षेत्राचे शास्त्रज्ञ होते? रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, अवकाशशास्त्र। भौतिकशास्त्र। उत्तर बरोबर। या ठिकाणी 2 फेऱ्या पूर्ण झाल्या। सर्वांनी टाळ्या वाजवा। सर्व उत्तर कसे आपले स्पर्धक पटापट उत्तर देतात। आता तिसरी फेरी पहिला प्रश्न पहिल्या गटाला, सी.व्ही. रमण गटाला, भारतातील पहिली राष्ट्रीय विज्ञान प्रसार पुरस्कार कधी सुरू झाला? 1986, 1987, 1990, 2000। राष्ट्रीय विज्ञान प्रसार पुरस्कार 1987। उत्तर बरोबर, 1 गुण पहिल्या गटाला। दुसरा प्रश्न दुसऱ्या गटाला, रमण इफेक्ट मुळे काय समजते? अणुची रचना, प्रकाश विखुरणे व अणुची रचना, ग्रहांची गती, रासायनिक अभिक्रिया। अणुची रचना उत्तर चुकलेलं आहे। तोच प्रश्नाचं उत्तर इकडे तिसरा गट देऊ शकते का? रमण इफेक्ट मुळे काय समजते?
पर्याय आहे अणुची रचना, प्रकाश विखुरणे व अणुची रचना, ग्रहांची गती, रासायनिक अभिक्रिया. प्रकाशाचे विखुरणे व अणुची रचना उत्तर बरोबर, 1 गुण. तिसऱ्या गटाला. आता तिसरा प्रश्न तिसऱ्या गटालाच. राष्ट्रीय विज्ञान दिवसाचा मुख्य उद्देश काय? पर्याय आहे सैनिकी संशोधन करणे, विज्ञान जागृती, वैज्ञानिक दृष्टिकोन, खेळण्याकरिता, कलेकरिता. विज्ञान जागृती व वैज्ञानिक दृष्टिकोन उत्तर बरोबर, परत 1 गुण. तिसऱ्या गटाला. चौथा प्रश्न चौथ्या गटाला. डॉक्टर होमी बाबा या गटाला. 2025 ची राष्ट्रीय विज्ञान दिवस थीम काय होती? थीम पर्याय जागतिक विज्ञान, जागतिक कल्याणासाठी, स्वदेशी तंत्रज्ञान, पर्यावरण रक्षण, विकसित भारतासाठी विज्ञान व नवकल्पना. विकसित भारतासाठी विज्ञान व नवकल्पना उत्तर बरोबर, टाळ्या वाजवा. 1 गुण. आता पाचवा प्रश्न पाचव्या गटाला. डॉक्टर जगदीशचंद्र बोस या गटाला. प्रश्न आहे इतिहास व महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस घोषित करण्याचा प्रस्ताव कोणी केला? राष्ट्रीय विज्ञान दिवस घोषित करण्याचा प्रस्ताव कोणी सादर केला? पर्याय आहे इस्रो, दुसरा पर्याय NCSTC, तिसरा पर्याय DRDO, चौथा पर्याय CSIR. NCSTC उत्तर बरोबर, 1 गुण. दिवस विद्यार्थ्यांसाठी का महत्वाचा आहे? पर्याय आहे विज्ञानातील रस वाढविणे, फक्त परीक्षेसाठी, खेळण्याकरिता, अभ्यासाकरिता. विज्ञानातील रस वाढविणे म्हणजे विज्ञानामध्ये त्याला गोडी निर्माण करणे. उत्तर बरोबर, 1 गुण मिळालेला आहे पहिल्या गटाला. दुसरा प्रश्न दुसऱ्या गटाला. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या मंत्रालयाखाली येतो? मंत्रालय. पर्याय विज्ञान व तंत्रज्ञान, दुसरा पर्याय शिक्षण, संस्कृती, पर्यावरण. विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे मंत्रालय याच्या खाली हा राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. उत्तर बरोबर, टाळ्या वाजवा. 1 गुण मिळालेला आहे दुसऱ्या गटाला. तिसरा प्रश्न तिसऱ्या गटाला. 2024 ची थीम काय होती राष्ट्रीय विज्ञान दिनाची? पहिला पर्याय विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान, दुसरा पर्याय जागतिक कल्याण, तिसरा पर्याय युवक सक्षमीकरण आणि चौथा पर्याय पर्यावरण. 2024 ची थीम विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान, जागतिक कल्याण, युवक सक्षमीकरण, पर्यावरण. विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान उत्तर बरोबर, 1 गुण. तिसऱ्या गटाला. चौथा प्रश्न चौथ्या गटाला. विज्ञान प्रसार पुरस्कार कोण देतो? विज्ञान प्रसार पुरस्कार कोणातर्फे दिला जाते? कोणत्या मंत्रालयातर्फे? पर्याय आहे विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, शिक्षण मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, संरक्षण मंत्रालय. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग उत्तर बरोबर, 1 गुण. आणि पाचव्या गटाचा प्रश्न आता. राष्ट्रीय पुरस्कार जो दिला जातो तो विज्ञान दिवसावर कोणत्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल दिला जातो? पहिला आहे व्याख्यान, प्रदर्शने, क्विज म्हणजे प्रश्न म्हणजे मंजुषा घेतल्या त्याविषयी दिला जातो, फक्त व्याख्यानासाठी, खेळासाठी, नृत्यासाठी म्हणजे डान्ससाठी. कशासाठी पुरस्कार दिला जातो राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त? पर्याय पहिला म्हणजे व्याख्याने, प्रदर्शने आणि क्विज म्हणजे प्रश्न मंजुषेसाठी पुरस्कार दिला जातो. बरोबर उत्तर आहे. आणि आपल्या सुद्धा शाळेमध्ये आपण याच निमित्तानं पुरस्कार देणार आहोत. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी चौथी फेरी आपली पूर्ण झाली. चौथ्या फेरीच्या शेवटी सुद्धा मला वाटते गट आघाडी. भारतातील दुसरे नोबेल विजेते कोण? नोबेल पुरस्कार दुसऱ्यांदा कोणाला मिळाला? पर्याय आहे हरगोविंद खुराना, CV रमन, अब्दुल कलाम, विक्रम साराभाई. हरगोविंद खुराना उत्तर बरोबर, 1 गुण पहिल्या गटाला. दुसऱ्या गटाला प्रश्न. रमन परिणामाचा उपयोग कशासाठी? पर्याय आहे रसायन विश्लेषण, अणुरचना अभ्यास,
दोन्ही काहीच नाही. रमण परिणामाचा उपयोग कशासाठी केला जातो? रसायनाचं विश्लेषण करण्यासाठी. दुसरा पर्याय आहे अणुरचना अभ्यासण्यासाठी. तिसरा पर्याय हे दोन्ही पहिलेचे. आणि शेवटी आहे काहीच नाही. हा, रसायन विश्लेषण, रसायन विश्लेषण. अजून इकडे तिसरा गटाचा तोच प्रश्न. रमण परिणामाचा उपयोग कशासाठी होतो? रसायन विश्लेषणाकरिता एक, दुसरा आहे अणुरचना अभ्यासासाठी, तिसरा आहे दोन्हीसाठी आणि चौथा आहे काहीच नाही. दोन्हीसाठी म्हणजे रचना विश्लेषणासाठी आणि अणुरचनेचा अभ्यास करण्यासाठी. म्हणून तिसऱ्या गटाला 1 गुण. टाळ्या वाजवा. आता त्यांचाच प्रश्न. हा, तिसऱ्याच गटाला परत एक प्रश्न. नोबेल पुरस्कार रमण यांना कोणत्या वर्षी मिळाला? 1900. हा, पर्याय सुद्धा आहे. 1928 मध्ये त्यांनी शोध लावला. 1930 मध्ये त्यांना पुरस्कार मिळाला, नोबेल पुरस्कार मिळाला. म्हणून त्याचं उत्तर बरोबर. 1 गुण परत तिसऱ्या गटाला. चौथ्या गटाचा प्रश्न. सी.व्ही. रमण यांचा जन्म कुठे झाला? पर्याय आहे तामिळनाडू, दुसरा पर्याय तिरुचिरापल्ली तामिळनाडूमध्ये, तिसरा पर्याय केरळ आणि कर्नाटक. हा, तिरुचिरापल्ली या ठिकाणी सी.व्ही. रमण यांचा जन्म झाला. उत्तर बरोबर. आणि पाचव्या गटाचा प्रश्न. प्रकाशाचे विखुरणे म्हणजे काय? पर्याय आहे प्रकाशाचे प्रतिबिंब, दुसरा पर्याय प्रकाशाचे कणांवर विखुरणे, तिसरा पर्याय प्रकाशाचे शोषण, चौथा पर्याय प्रकाशाचे विरघळणे. पर्याय दुसरा प्रकाशाचे कणांवर विखुरणे. उत्तर बरोबर. 1 गुण पाचव्या गटाला. अशा पद्धतीने आपल्या 5 फेऱ्या पूर्ण झाल्या. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ठीक आहे, आपण सुरुवात करत आहोत. 5 सेकंदामध्ये तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. असे 25 सेकंदामध्ये 5 प्रश्नाचं उत्तर. सुरुवात करत आहोत आपण आता. पहिल्या गटाला पहिला प्रश्न. 2026च्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम काय असू शकते? 5 सेकंदामध्ये उत्तर द्या. पर्याय सांगितलं जाणार नाही. 2026च्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम विकसित भारत केंद्रित. 1 गुण. राष्ट्रीय विज्ञान दिनावर क्विज का आयोजित करतात? 5 सेकंदामध्ये उत्तर. दुसरा प्रश्न. रमण यांनी लंडनहून येताना काय पाहिले? निळे समुद्राचे पाणी पाहिले. उत्तर बरोबर. 2 गुण. हा दिवस शाळांमध्ये का साजरा केला जातो? प्रयोग आणि प्रदर्शन दाखवण्यासाठी, क्विज घेण्यासाठी, विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी. अगदी बरोबर. आणि शेवटचा प्रश्न. आकाश निळे का दिसते? या ठिकाणी वेळ संपलेली आहे. अशा पद्धतीने पहिल्या गटाला 3 गुण मिळालेले आहेत. दुसऱ्या गटासाठी आता 5 प्रश्न. 5 सेकंदामध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. वेळ सुरू होत आहे. प्रकाशाचा वेग किती असतो? 3 लाख किलोमीटर पर सेकंद. उत्तर बरोबर. वनस्पती अन्न कसे बनवतात? तिसरा प्रश्न. रक्त लाल कशामुळे आहे? हिमोग्लोबिनमुळे. उत्तर बरोबर. पाने हिरवी कशामुळे असतात? आणि शेवटचा प्रश्न. भारताचा पहिला उपग्रह कोणता? आर्यभट्ट. ठीक आहे, हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आता तिसऱ्या गटाची वेळ सुरू झालेली आहे. विक्रम साराभाई हे कोणत्या संस्थेचे संस्थापक होते? इस्रो. उत्तर बरोबर. 2023 ची थीम काय होती? जागतिक विज्ञान जागतिक कल्याणासाठी. उत्तर बरोबर. रमण यांचा जन्म वर्ष कोणते? 1888. उत्तर बरोबर. नोबेल पुरस्कार रमण यांची संस्था कोणती? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. उत्तर बरोबर. आणि शेवटचा प्रश्न. DST चा पूर्ण अर्थ काय? व्हेरी गुड. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. उत्तर बरोबर. 5 गुण मिळाले. टाळ्या वाजवा.
त्यानंतर आता चौथ्या गटाला प्रश्न. तुमची वेळ सुरू झालेली आहे. पहिला प्रश्न, रमण परिणाम नोबेलसाठी का महत्वाचा आहे? रमण परिणाम नोबेलसाठी का महत्वाचा आहे? टाइम संपला. आजचा हा आंतरराष्ट्रीय दिवस आहे का नाही? आंतरराष्ट्रीय विज्ञान दिवस आहे की नाही? वेळ संपली. राष्ट्रीय विज्ञान दिवस, आंतरराष्ट्रीय नाही. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस कशासाठी उपयुक्त आहे? प्रयोग आणि प्रदर्शनासाठी. उत्तर बरोबर, 1 गुण. 1986 मध्ये काय झाले? शेवटचा प्रश्न, रमण यांचे पूर्ण नाव. शेवटचा प्रश्न, रमण यांचे पूर्ण नाव. सी.व्ही. रमण यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमण. उत्तर बरोबर, 1 गुण. या ठिकाणी चौथ्या गटाचे प्रश्न संपले, वेळ संपली. आता शेवटचा गट, वेळ सुरू झालेली आहे. सी.व्ही. रमण यांचा जन्म कुठे झाला? दुसरा प्रश्न, रमण परिणामाचा शोध कधी लागला? तिसरा प्रश्न, 1928, उत्तर बरोबर. तिसरा प्रश्न, रक्त लाल कशामुळे आहे? हिमोग्लोबिनमुळे. उत्तर बरोबर. चौथा प्रश्न, एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म कुठे झाला? आणि पाचवा प्रश्न, एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचे नाव. त्यांचे जे पुस्तक आहे आत्मचरित्र आहे, त्यांच्या पुस्तकाचे नाव. अशा पद्धतीने वेळ संपलेली. शाळेतील विज्ञान शिक्षक श्री राऊत सर तिला गोल्ड मेडल देत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. त्यानंतर दुसरी या. त्यानंतर दुसरं या. हिला सुद्धा आपल्या शाळेतील शिक्षक मोरे सर, जिचकार सर, या देवते सर, जाऊ नका तिकडे कोणी, गोल्ड मेडल देऊन तिचं स्वागत करत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर आणखी थांबा, इथे थांबलो. या मॅडम, पंडा भाऊ या. इथं सुद्धा स्वागत आपल्या शाळेच्या सहाय्यक शिक्षिका कुमारी मदनकर मॅडम, तिला गोल्ड मेडल देऊन तिचं स्वागत करत आहे. त्यानंतर याच गटातील एक विद्यार्थिनी, तिचं सुद्धा स्वागत कंटा भाऊ, गोल्ड मेडल देऊन स्वागत.